जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठमोळा चॅनलवरती, ज्यामध्ये आज आपण बघणार आहोत बीटेक CS करावा की बीटेक IT. बघा, दोन्हीमध्ये खूप कन्फ्युजन मध्ये असतात मुलं, तर ते दोन्हीपैकी कोणता कोर्स तुमच्यासाठी योग्य आहे ते आपण बघूया. त्यासाठी एलिजिबिलिटी, फी वगैरे सगळ्या गोष्टी बघणार आहोत आणि सगळ्यात शेवटी हे पण बघणार आहोत की सॅलरी किती मिळते बीटेक CS नंतर किंवा बीटेक IT नंतर. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, जी एलिजिबिलिटी असते बघा बीटेक CS आणि बीटेक IT ची, दोन्हीची एलिजिबिलिटी सेम असते. बघा, तुम्हाला 12वी सायन्स पास असणं गरजेचं असतं. त्यामध्ये मग फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स हे सब्जेक्ट कंपल्सरी पाहिजे. प्लस यामध्ये तुम्ही एंट्रन्स एक्झाम पास पाहिजे, जसं की JEE किंवा जी महाराष्ट्राची MST CET आहे, त्या दोन्हीपैकी तुम्ही कोणती एक्झाम पास पाहिजे, तरच तुम्हाला याला ऍडमिशन घेता येईल बीटेक CS ला किंवा बीटेक IT ला. त्यानंतर फी जर बघितली तर फी बघा कॉलेजनुसार कमी जास्ती होत असते, ती डिपेंड करतं तुम्ही कोणत्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेताय. पण जर एक आपण ॲव्हरेज जर फी काढली ती जवळपास 80,000 ते 1,60,000 पर्यंत असते पर इयर साठी. यामध्ये मग तुम्हाला स्कॉलरशिप जी असेल तुमच्या कॅटेगरीनुसार ती पण इथे मिळून जाते. त्यानंतर जर स्कोप बघितलं तर बघा, दोन्हीच्या स्कोप मध्ये थोडासा फरक आहे. जो बीटेक CS चा स्कोप आहे तो थोडासा जास्ती आहे बीटेक IT पेक्षा. बीटेक IT चा जो आहे थोडासा कमी स्कोप असतो. बघा, याच्यापेक्षा सध्या तुम्हाला माहिती असेल, जर आपण नीट जर याला रँक नुसार जर लावलं तर बीटेक CS जे आहे 1 नंबरवरती येतं आणि बीटेक IT जे आहे ते 2 नंबरवरती. आणि 3 नंबरचं जर माहिती करायचं असेल ते असतं ETC. 3 नंबरवरती ETC जी ब्रँच आहे, इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन, तर ती ब्रँच येत असते. त्यानंतर मग बीटेक AI आणि जे मशीन लर्निंग आहे ते येत असतं. आणि जर सॅलरी बघितलं तर सॅलरी करते डिपेंड करते तुम्ही तुमचं स्किल किंवा नॉलेज कसं आहे त्यावरती. जर स्किल आणि नॉलेज चांगलं असेल तर पॅकेज खूप मोठं मिळत असतं. पण जर एक ॲव्हरेज जर काढलं तर बीटेक CS वाल्यांना जे आहे 9 लाखांपासून 24 लाखांपर्यंत मिळत असतं पर इयर साठी. त्यानंतर जे बीटेक IT आहे त्यांच्यासाठी 6 ते 15 लाखांचं पॅकेज तुम्हाला मिळत असतं पर इयर साठी. एवढं पॅकेज असतं, पण हे तुमच्या स्किल आणि नॉलेज वरती पण डिपेंड करतं. आणि याच्या रिलेटेड जर आणखी काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा, मी तिथे पण तुम्हाला नेहमी रिप्लाय करत असतो.